ही बघा आमची ताई. अगं औक्षण करायला घे ना ताई, आम्हाला जायचंय आम्हाला. ताई बघा. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तेजल हियर. आज आहे 2 नोव्हेंबर आणि आज आमची ॲनिव्हर्सरी आहे. सकाळी उठलो होतो आणि स्वयंपाक वगैरे करून घेतलाय. घाई गडबडीमध्ये व्लॉग मला घेता नाही आला. आता बड्डे सेलिब्रेशन करणार आहे आणि मग सेंटरवरती जाणार आहे, कारण की कालच माझी न्यू बॅच स्टार्ट झाली आहे. काम तर केलंच पाहिजे किती स्पेशल डे असला तरी. संध्याकाळी आम्ही दोघी जण छान अशा ठिकाणी जाणार आहे. सो व्लॉग कंटिन्यू करा. त्यानंतर सर्वजणांनी औक्षण करायला सुरुवात केली. मम्मी पप्पासुद्धा आले होते. मम्मीनी आम्हाला दोघांनाही औक्षण केलं. त्यानंतर आईंनी केलं औक्षण आणि येस, ताईनी स्वीटीनीसुद्धा औक्षण केलं आमच्या दोघांनाही. खूप छान वाटलं घरच्यांसोबत सेलिब्रेशन करून. लास्टला पप्पांनीसुद्धा आम्हाला औक्षण केलं. पप्पा नेहमी कोणाचेही बड्डे असेल तर ते सुद्धा औक्षण करतात आम्हाला. केक कटिंग केला आणि छान जेवण केलं सर्वांसोबत. देन सेंटरवरती आलो आणि आमच्या कामाला सुरुवात झाली. सेलिब्रेट केला आणि मग आम्ही घरी आलो आणि निघालो छान अशा ठिकाणी जायला, जिथे आम्हाला खूप दिवसापासून जायचं होतं पण आम्हाला टाईमच मिळत नव्हता. आणि फायनली आज आमची ॲनिव्हर्सरी आहे तर म्हटलो आपण तिथेच जाऊ. बेस्टिन इथे आलोय आम्ही आणि इथेच आम्ही आता जाणार आहे बॅस्टिनला. तर आम्हाला भरपूर दिवसापासून यायचं होतं बॅस्टिनमध्ये. एंटर केल्यानंतरच तुम्ही पाहू शकता किती छान ॲम्बियन्स आहे. बॅस्टिन हे शिल्पा शेट्टीचं रेस्टॉरंट आहे, जे की पुण्यामध्ये पण स्टार्ट झालं आहे. आणि येस, तिथे आम्हाला त्यांनी एक छान असा टेबल दिला आणि तुम्ही वरती पाहू शकता खूप सुंदर इंटेरियर आहे. मग आम्ही दोघांनीही एक क्वालिटी टाईम स्पेंड केला, फोटोशूट केलं. बॅकग्राऊंडला खूप म्युझिक स्टार्ट होत्या, त्यामुळे आम्हाला काही बोलता आलं नाही तिथे. आणि मग आम्ही फूडची ऑर्डर दिली. विशांनी ॲज युजल चिकन घेतलं होतं, मी टोफू पनीर असं घेतलं होतं आणि लास्टला त्यांचा फेमस असं डेझर्ट. ऑर्डर येईपर्यंत आम्ही पूर्ण प्रॉपर्टीज पाहत होतो, फोटोशूट करत होतो. मला तर जिथे जाईल तिथे मला डान्स करूशी वाटतो, त्यामुळे मी थोडासा डान्ससुद्धा केला. मग पुन्हा आम्ही मस्तपैकी शूट केलं अँड देन फायनली आमची ऑर्डर आली. फूड टेस्टला मी 10 आउट ऑफ 7 रेटिंग देईल, कारण की विशालचं चिकन जे होतं ते पण ठीक होतं, पण माझं जे टोफू पनीर होतं ते मला इतकं काही आवडलं नाही. अँड त्यांचा फेमस असं डेझर्टसुद्धा आम्ही घेतलेलं, तर ते पण छान होतं. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. 2 दिवसानंतर ब्लॉग चालू करतोय. पुण्यामध्ये खूप थंडी पडली आहे. तेजलचं गिफ्ट आलं नव्हतं, ते माझ्याकडे पेंडिंग होतं, तर आज आले ते. आय थॉट की आज आपण ब्लॉग चालू करूयात आणि तेजलला गिफ्ट देऊयात. ॲक्च्युली दिलेलं आहे मी तेजलला, सर्व सेटिंग्स वगैरे करून झालेत. तेजल तुम्हाला ते गिफ्ट दाखवेल. तेजल, कॅन यू प्लीज शो देम? लास्ट टाइम त्यांनी 16 Pro Max घेतलेला, सो त्यांनी मला 17 Pro Max गिफ्ट केलाय. 512 GB आहे. आणि येस, आता तुम्हाला सर्व आमचे व्लॉग्स वगैरे या फोन मधूनच. यामध्ये ऑरेंज कलर पण होता, पण तेजलला सिल्वर आवडला जास्त, त्यामुळे आम्ही हाच ऑर्डर केला. मला आयफोन्स मध्ये व्हाईट, सिल्वर हेच कलर्स आवडतात, तर माझे जे पण आयफोन झालेत आता ते सर्व व्हाईट, ग्रे असेच होते. लास्ट तेजलचा 15 Pro Max होता, तो पण व्हाईटच होता आणि हा सिल्वर घेतला.
घेतलाय. खूप भारी आहे गाईज, इतकं छान आहे लुक त्याचं, हे तुम्ही पाहू शकता. हो, आणि ऍक्च्युली आम्ही कॅमेरासाठी घेतलाय, व्हिडिओ आणि कॅमेरा कॅप्चर करण्यासाठी. खूपच भारी क्वालिटी आहे. आता इथून पुढचे ब्लॉग्स तुम्ही ह्यावरतीच पाहणार आहात. आणि खूपच सुंदर आहे फोन, तुम्ही पाहू शकता. हातामध्ये घेतल्यावर सुद्धा खूप प्रोफेशनल आणि खूप भारी लुक येत आहे त्याचं. येस, मला तर खूप आवडलाय. आधी मी नको म्हणत होते याला, विशालला आवडतात आयफोन नवीन आलेले घ्यायला, तर त्यांनी मला आय लव्ह गॅजेट्स, त्यामुळे मी घेत राहतो. येस, तेजलला पण त्याचा युज होतोय, त्यामुळे इट्स ओके. गाईज, मला व्हिडिओज रोज काढावे लागतात. म्हणजे मी फॅशनचे जरी नाही काढले तरी माझे सेंटरवरचे वगैरे व्हिडिओज असतात क्लायंट्सचे, तर त्यासाठी मला फोन लागत होता. आणि मग सारखं असं व्हायचं की मला विशालचा फोन घ्यावा लागायचा. मग मला विशाल म्हटला की एकदाच तू चांगला घे, म्हणजे तुला डेली मध्ये पण त्याचा यूज. तुम्ही पाहू शकता लुक, जस्ट वाव, खूपच भारी आहे. हातामध्ये हा मला दे आणि हा 16 Pro तू घे. अरे बापरे, बघितलं का गाईच कसं असतं, गिफ्ट करायचं आणि लगेच 2 दिवस झाल्यावर तुम्ही घ्यायचं, असं नसतं. 1 महिना युज कर, त्यानंतर हा मला दे, तू बोर होशील 1 महिना. आता गिफ्ट तर गिफ्ट आहे ते, आता हा माझाच राहील. आणि युज कर. आता आम्ही सेंटरला जाईल, त्यानंतर संध्याकाळी मूवी पण आम्ही जाणार आहे मूवीसाठी. मॉल मध्ये जातोय, फिनिक्स मॉलला. त्यानंतर तेजल मला गिफ्ट घेईल, शॉपिंग वगैरे करूयात. तर इथून पुढे ब्लॉग्स येत राहतील, तुम्ही कंटिन्यू करा, पाहत राहा. फॉसिल मध्ये गेलो होतो, तर तिथे त्याला काही वॉच इतके आवडले नाहीत. लास्ट टाइम सुद्धा आम्ही फॉसिलचं जेव्हा त्याला वॉच घेतलं तेव्हाच त्याला ते ग्रे आणि ब्राऊन कलरचे 2 वॉच आवडले होते. पण तेव्हा आम्ही एक दुसरं गोल्डन मध्ये बाय केलं. आणि आता आम्ही पुन्हा गेलो होतो तर नव्हतं तिथे, तर बघूयात आज आला आहे का, आणि जर आला असेल तर घेऊन टाकूयात त्याला सुद्धा. माझे अजून सुद्धा कुरिअर आले, ते दाखवते मी तुम्हाला. चलो दाखवा मॅडम तुमचे कुरिअर्स. येस, आज सकाळी मला हे 2 कुरिअर माझे रिसीव्ह झाले, तर तुम्हाला ते सुद्धा दाखवते मी काय काय घेतले ते. मी 1-2 दिवसापूर्वी जस्ट इन्स्टा स्क्रोल करत होते आणि मला एक रील आली होती परफ्यूम रिगार्डिंग. खूप सेलिब्रिटीजनी वगैरे हा परफ्यूम घेतलेला होता, तर मी बोलले की आपण पण ट्राय करायला हवा. सेलेस्टियल ब्रँडचा परफ्यूम आहे हा, आणि 800 मध्ये मला हा रिसीव्ह झालाय. CP56. पाहूयात. वाव, छान आहे. म्हणजे मला फ्लोरल परफ्युम्स खूप आवडतात, सो तर मी हा परफ्यूम यूज केलाय. पाहू मला कसा येतो. येस, द स्मेल इज रिअली गुड. या, मार्गशीर्ष महिना चालू झालाय आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये महालक्ष्मीचे उपवास असतात आणि पूजा वगैरे मांडली जाते. तर हे सुद्धा मला इन्स्टावरती एक ऍड आली होती, रील आली होती, आणि तिथून मी हा देवीचा मुखवटा घेतलाय आणि अतिशय सुंदर आहे गाईज. वाव, काय कॉस्टिंग आहे त्याची ह्याची? हा मला 1600 मध्ये रिसीव्ह झालाय आणि तुम्ही पाहू शकता खूपच सुंदर आहे. वर्क पाहू शकता तुम्ही. तेजल, आपण याची लिंक खाली देऊयात, कॉन्टॅक्ट नंबर देऊयात. हा, मी यांचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला शेअर करेल जिथून मी ऑर्डर केलाय, आणि खूप जेन्युइन आहेत त्या ताई, तर त्यांच्याकडून तुम्ही ऑर्डर करू शकता. ही मार्केटिंग नाहीये, मी पाहिलंय आणि जे मी यूज करते, ऑर्डर करते, हेच मी तुम्हाला सांगते. परचेस केलेलं आहे, याचं कुठलंही कोलॅबरेशन वगैरे नाहीये. जर तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही सुद्धा ऑर्डर करू शकता मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारच्या पूजेसाठी. डोळे आहेत मुखवट्याचे, हे कवड्यांचे आहेत, आणि ओव्हरऑल लुक पाहतो. वर्क पण खूप छान केलेले आहे यावरती, छान आहे. मी जेव्हा फर्स्ट टाइम पाहिलं तेव्हा मी पाहतच राहिले, कारण की मी हे असं वर्क आणि असा मुखवटा कधीच पाहिला नव्हता. तर मी लगेच हे ऑर्डर सुद्धा केलं आणि 2-3 दिवसामध्ये मला रिसीव्ह सुद्धा झालाय. परत एकदा मला खूप आवडतोय परफ्यूम, तर तेव्हा मी जिथे बसलेले तेव्हा थोडंच केलं, आता पुन्हा केला मी. बर, तर तुम्हाला दाखवते आम्ही लंच मध्ये. तेजल, तू आपल्या मॉलदीवचं कलेक्शन कधी दाखवणार? पण वेअर केलं होतं नेक्स्ट व्लॉग मध्ये. हो का? आणि हे पाहू शकता, आम्ही आता सध्या दोघेही खूप हेल्दी खायला स्टार्ट केलंय. की कसं असतं, आपली जर बॉडी हेल्दी असेल तर आपण सुद्धा व्यवस्थित राहू शकतो. पैसे वगैरे काय आपण कमवत राहू, पण आपली बॉडी हेल्दी पाहिजे. तर आम्ही रोज डेली पनीर, मशरूम्स, ब्रोकली असं सलाड्स वगैरे खात असते. म्हणजे मी जर आज पनीर खाल्लं तर उद्या सोयाबीन खाईल, आणि पनीर तर माझं डेली मध्ये असतंच. आणि विशाल चिकन आणि पनीर असं तो अल्टरनेट डेज करतो. मी नॉनव्हेज नाही खात, पण तो सुद्धा चिकन, एग्स वगैरे त्यांनी पण स्टार्ट केलेला आहे.
Yes. जर आमचा डाएटचा ब्लॉग तुम्हाला पाहिजे असेल तर तो पण आम्ही नक्कीच करू आणि तुम्हाला दाखवू. मल्टीव्हिटॅमिन्स वगैरे सुद्धा स्टार्ट केले. जर Yes. तुम्हाला पाहिजे असेल आम्ही काय काय कसं घेतो डाएट मध्ये तर तुम्ही त्याच्यासाठी सुद्धा कमेंट करा. आम्ही आता जातोय सेंटर वरती. येस, लेक्चर्स वगैरे घ्यायचे मला कारण की बॅच पण स्टार्ट झालेली आहे. येस, आणि क्लायंट्स पण आलेले असतील. माझे काही ऑर्डर्स आहेत ते मी डिस्पॅच करेल. आम्ही आलेलो आहोत आमच्या सेंटरवरती आणि विशालचं आलेलं काम स्टार्ट झालंय हे तुम्ही पाहू शकता. त्याला भरपूर सारी कामं असतात. GST बिल असतं करायचं, त्यानंतर फाईल्स चेक करायच्या असतात, प्रोडक्ट्स डिस्पॅच करायचे असतात, स्टुडंटचे ऑर्डर द्यायची असते. सो भरपूर सारं काम त्याला सुद्धा असतं, स्टाफला सुद्धा असतात, मला सुद्धा असतं. तर आम्ही सर्वजण पूर्ण डे बिझी असतो. तुम्हाला दाखवते मी, हे पाहू शकता. येस, न्यू स्टॉक केलाय का ॲड? येस, ऑलरेडी झालेला आहे. तर आमचे असे प्रोडक्टसुद्धा आहेत तेजचे. सिरम्स, फेस वॉश, सनस्क्रीन, डे क्रीम, कोरियन फेस वॉश आणि ही सर्व डिपार्टमेंट आहे विशाल सरांचं आमच्या. हाय करा, हाय. कॉफी रेडी झालेली आहे. आमचा बरिस्ता छोटा खूप छान केली, खूप मस्त. त्यांना वेगवेगळी कॉफी हवी असते. आता हे नम्रताचं वेगळं चालू आहे काहीतरी. आता याच्यामध्ये काय, शुगर आणि कॉफी आणि दूध का फक्त? स्टारबक्सची कॉफी. तर हे आमचं BBCचं मिनी किचन आहे जे की अंकिताचं आहे पण आता चुटकी जॉईन झाली त्याला. ही पण माझी स्टुडंट आहे. ठीक. येस. तर आता याच्यामध्ये तिने कॉफी आणि थोडंसं वॉटर ॲड केलंय अँड कॉफी रेडी, राईट? हा आहे आमचा मोठा शेफ आणि हा आहे आमचा छोटा शेफ. तर मोठा शेफ आता शिकतोय छोट्या शेफ कडून कशी कॉफी बनवायची. हे गाईज, तर आता मी वाइंड अप केलेला आहे. जेवणार आहोत आणि मूवीला जातोय. तर घरी आलेलो आहोत आम्ही. पार्किंग मध्ये गाडी पार्क करूया आणि वरती जाऊया. ओके. आमची 2 फ्लोअरची पार्किंग आहे आणि इथेच लिफ्ट आहे. फेस कसा दिसतोय, दमल्यासारखं वाटतंय ना. काम खूप झालंय आम्हाला गाईज एवढाच काम असतं डेली. फोन वगैरे काही पाहायला वेळ नसतो. खूप दमते तेजल. वी हॅव इट होम. मस्तपैकी जेवण केलं आम्ही दोघांनीही आणि आता चाललोय मूवीला मॉलमध्ये. आमच्या इथे खूप जवळ मॉल आहे, फिनिक्स मॉल. तर आम्ही मॉलमध्येच जातो. वाजलेत 8. विशालचं गिफ्ट पेंडिंग आहे. विशाल, येस, आज तरी मला वाटत नाही होईल कारण की 8:15चा शो आहे आपला. आय वॉन्ट सम टाइम टू सिलेक्ट वॉच, त्यामुळं आज तरी नाही होणार असं मला वाटतं. तर आपण नेक्स्ट टाइम प्लॅन करूया आणि वॉच घेऊया, मे बी उद्या किंवा परवा. येस, मी पोहोचलेलो आहोत मिलेनियम फिनिक्स मॉलला आणि ट्रॅफिक पाहू शकता. सॅटरडे असल्यामुळे खूप गर्दी असते या मॉलमध्ये आणि आम्ही बॅक साईडने जाणार आहे. फ्रंट साईडने तर खूपच रश असेल आणि जस्ट 5 to 10 मिनिट्सच्या डिस्टन्सवरती आहे आम्हाला हा मॉल. मॉल बिगेस्ट आहे पुण्यामधला, तर जो की खूप जवळ आहे आमच्या इथून. दादा हळू लावा डिक्की. पॅक आहे पार्किंगसाठी. लकीली एक जागा मिळाली आणि आम्ही तिथे पार्क केलं.
देन वी वेंट टू फॉसिल शोरूम आणि मी तिथे वॉच पाहण्यासाठी स्टार्ट केलं. ॲक्च्युली आय वॉज लुकिंग फॉर ब्राऊन लेदर. त्यांना मी तसं सांगितलं तर ते मला ब्राऊन लेदरमध्ये सर्व वॉचेस दाखवत होते. मी ट्राय केले. मी रिस्टवरती घालून पाहिले आणि तेजललासुद्धा दाखवलं. आफ्टर सम टाईम हे 3 वॉचेस मला आवडले होते आणि ते मी बाजूला काढले. त्यातला हा जो आहे तेजल ऑल्सो लाईक इट टू. माझ्याकडे आता 2 वॉचेस झाले आहे. 1 इज इन गोल्ड अँड 1 इज इन ब्राऊन. बॉक्स सिलेक्ट केला जो माझ्या वॉचसाठी मी त्याच्यामध्ये ठेवू शकेल. हे पाहू शकता तुम्ही, जे पण आम्ही वॉचेस घेतो त्यावरती तेजबीज असं इनग्रेविंग करून घेतो. ही एक मेमरी राहते. वाव, तुम्ही पाहू शकता खूप छान असं नाव इनग्रेव्ह करून त्यावरती आलेलं आहे आणि मी फायनली वेअर केलं. आधी मला वॉचेसची इतकी क्रेज नव्हती, बट नाऊ डेज आय हॅव स्टार्टेड लाइकिंग वेअरिंग वॉचेस. बघू. वाव, हॅपी. येस, थँक्यू सो मच. खूप दिवसांपासून घ्यायचं होतं, आज फायनली मिळालं. आफ्टर बाईंग अ वॉच आम्ही डिरेक्टली गेलो मूवी स्क्रीनिंगच्या इथे, कारण की थोडं लेट झालं होतं आणि ऑलरेडी ॲड्स चालू झाल्या होत्या. मूवी नव्हता चालू झालेला, जस्ट ॲड चालू झाल्या होत्या. वी फील रिलॅक्स. जिथे आमचं सीट रिझर्व होतं तिथे जाऊन आम्ही बसलो. 30 साल पहले किया है मैंने. यही तो प्रॉब्लम है, ये पैदा नहीं हुई थी ना 30 साल पहले, इसने देखा ही नहीं. हा मूवी कोणता आहे हे तुम्ही आम्हाला नक्की सांगा कमेंट करून. सी यू इन नेक्स्ट ब्लॉग.